आज महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला। यावेळेस पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संघटक शरद कनसे, जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या तालुक्यातील राहिलेली विकास कामांना विकास निधी कमी पडू देणार नाही। कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण भगवा फडकवाल ही अपेक्षा आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी येथे विकास कामांवर लक्ष देण्याची सूचना सुद्धा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। जय भवानी, जय शिवाजी। आज मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी आपले आपले कारंडे, सुभाष कारंडे आणि यशराज भोसले, संजय मोरे, अजित सकपाळ, लक्ष्मीताई मालुसरे आणि संजय हरिचंद्रराव मोरे, अजित चौकात संगीताताई गोंदकर, माझी उपनगराध्यक्ष गोंदकर आणि बरीच नावं आहेत ती सगळी। या सगळ्यांचं मनापासून मी नावं वाचली ना मगाशी, गणेश नाव वाचली ना, सगळ्यांचं मी मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतो। मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय होणार नाही। लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊही आहेत आणि म्हणून जे काही या भागामध्ये विकासापासून वंचित काही गोष्टी आहेत, या विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री देखील आपल्याला मी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। आपण माझं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री काळातलं काम पाहिलेलं आहे आणि या राज्यामध्ये जे काही आपण काम केलं, या परिसरामध्ये देखील आपण या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं काम, महाबळेश्वरमध्ये झालेलं काम, खाली तापोळ्यात झालेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून विकास प्रकल्प राबवण्याचं काम आपण केलं आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली। लाडक्या बहिणी इकडे आहेत, मी आपल्याला एवढंच सांगतो, कोणी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, बंद होणार नाही, बंद करू देणार नाही। 100% भाऊ पाठीशी आहे बहिणींच्या आणि लाडका भाऊ पण आता आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत, नगरपालिका, जिल्हा परिषदा, या सर्व इकडे नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील ना, आणि त्यामुळे आपल्या या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण तो फडकवाल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। पालकमंत्री महोदय इकडे आहेत, पालकमंत्री महोदयांना एवढंच सांगतो, या भागामध्ये जिथं जिथं काही आपली विकासाची कामं करायची आहेत त्याच्यावर देखील बारीक आपलं लक्ष ठेवा। या ठिकाणी विकासाला चालना देण्याचं काम आपलं महायुती सरकार करत आहे आणि म्हणून असंच काम या पुढे देखील चालू ठेवूया। पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी आलेला ज्यांचा प्रवेश झालाय त्या सर्व लाडक्या भावांचा, लाडक्या बहिणींचा मी स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।